शारंग महोत्सव 2026 उत्साहात संपन्न। रंगपंचमीचे औचित्य साधून दरवर्षी महिलांसाठी विशेष स्वरूपात आयोजित करण्यात येणारा शारंग महोत्सव हा कार्यक्रम यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। रंगांची उधळण, संगीताचा ठेका आणि महिलांच्या आनंदी वातावरणाने संपूर्ण परिसर रंगून गेला। यावर्षी रंगपंचमी आणि जागतिक महिला दिन हे दोन्ही दिवस एकाच दिवशी आल्याने या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। महिलांना आनंद, विरंगुळा आणि स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो। शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम यंदा 7व्या वर्षात प्रवेश करत अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला। समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना एकत्रित आणत त्यांच्या सन्मानासाठी आणि सहभागासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं। महोत्सवामध्ये रंगपंचमीचा आनंद लुटताना महिलांनी रंगांची उधळण करत जल्लोष केला। यासोबतच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण आणखी रंगतदार झाले। विशेषतः तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग आणि महिलांनी केलेली प्रचंड गर्दी यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले होते। या प्रसंगी प्रमिला शारंगधर देशमुख या प्रमुख उपस्थित होत्या। यावेळी शारंगधर देशमुख म्हणाले की महोत्सवाचे हे 7वे वर्ष असून शिवसेनेचा शारंग महोत्सव ही थीम घेऊन हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। दरवर्षीप्रमाणे रंगपंचमीचा हा उपक्रम एकजोटी तरुण मंडळ, राधे ग्रुप व संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने या ठिकाणी राबवला जातो आणि यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला नेहमी या ठिकाणी सहभागी होत असतात। आज त्रिवेणी योग आलेला आहे, आज महिला दिनी आहे, रंगपंचमी आहे, त्यात रविवार आहे, त्यामुळं मुलांनाही सुट्टी आहे। तर सर्व माता भगिनींना या ठिकाणी येऊन मुक्त हस्ते आपला आनंद साजरा करण्यासाठी हे व्यासपीठ या ठिकाणी तयार आहे। तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन आपला आनंद द्विगुणित करावा, आमचाही आनंद द्विगुणित करावा हे आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला विनंती करतो। शारंग महोत्सव हा गेली 7 वर्ष सलग या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी मोफत प्रवेश या ठिकाणी महिला दिला जातो आणि आज विशेष म्हणून महिला दिन आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जे लाडक्या बहिणींना जे उत्स्फूर्तपणे प्रेम दिलेलं आहे, महाराष्ट्रातील जनतेला जे प्रेम दिलेलं आहे, त्याला अनुसरून आणि एक शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज आम्ही ही सारंग महोत्सव हा जो उत्सव आहे हा शिवसेनेचा सारंग महोत्सव ही थीम घेऊन आज आम्ही या ठिकाणी राबवतो।